In last lecture, we studied preparation of SO2 by common method and industrial method, their physical and chemical properties, and uses of SO2. Today, we'll see about the second compound of sulfur, that is sulfuric acid. हे जे सल्फ्युरिक ऍसिड आहे त्याला किंग ऑफ केमिकल्स असं म्हटलंय, रसायनांचा राजा म्हणून संबोधलेलं आहे. नाउ सी द केमिकल फॉर्म्युला ऑफ H2SO4, देयर आर 2 H प्लस आयन्स. म्हणजे हे जे कंपाऊंड आहे हे पाण्यात डिझॉल्व केल्यानंतर किंवा दुसऱ्याला टॉईस ऑफ H प्लस आयन डोनेट करतो, म्हणून त्याला डाय बेसिक ऍसिड असं म्हटलं. It gives 2 H plus ions to other compound किंवा डिझॉल्व केल्यानंतर 2 H plus ion देतो, म्हणून डायबेसिक ऍसिड. आता आपण त्याच्या प्रिपरेशन कडे बोलूया. देयर आर 2 मेथड किंवा 2 or 3 मेथड्स. जनरली आपण कॉमन मेथडने त्याचं प्रिपरेशन करतो किंवा इंडस्ट्रियल लेवलला त्याचं प्रिपरेशन करतो. कॉमन मेथडचा जर विचार केला तर देर आर 3 केमिकल रिएक्शन किंवा प्रोसेसेस बाय विच वी कॅन ऑब्टेन सल्फ्युरिक ऍसिड. पहिली रिएक्शन पहा, SO2 plus H2O plus O2 gives sulfuric acid. सेकंड जी मेथड है SO2 plus twice of H2O plus Cl2 gives sulfuric acid. And third method or third process or reaction, it gives sulfuric acid, that is SO2 plus hydrogen peroxide gives sulfuric acid. या 3 प्रकारच्या प्रोसेसने किंवा रिएक्शनने आपल्याला सल्फ्युरिक ऍसिड मिळवता येते. सेकंड जी मेथड आहे ती लेड चेंबर प्रोसेस म्हणतात त्याला. अलीकडं आपल्या सिलेबस मध्ये, कारण या प्रोसेसने आपल्याला गुड यील्ड ऑफ सल्फ्युरिक ऍसिड मिळतं. ही साधारण 2 स्टेप मध्ये या प्रोसेस मध्ये रिएक्शन घडते, ती पाहूया आपण. फर्स्ट रिएक्शन साठी SO2 plus NO2 gives SO3 plus NO. याच्यामध्ये जो सल्फर ट्रायऑक्साइड मिळतो, ट्रायऑक्साइड फर्स्ट स्टेप मध्ये, तो सेकंड स्टेप मध्ये पाण्याबरोबर त्याची रिएक्शन जर आपण घडवून आणली तर आपल्याला सल्फ्युरिक ऍसिड कंपाऊंड मिळतं. SO3 plus H2 H2SO. पण हा जो प्रोसेस आहे अलीकडे त्याचा यूज होत नाही. द थर्ड प्रोसेस, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस. दिस प्रोसेस बाय विच in 4 steps we can obtain sulfuric acid compound called as contact. यामध्ये साधारण 4 स्टेप्स आहेत, ते लक्षात ठेवा. द फर्स्ट स्टेप इज सल्फर प्लस O2, म्हणजे बर्निंग केल्यानंतर ऑक्सिजन बरोबर सल्फर डायऑक्साइड मिळतं. फर्स्ट स्टेप मध्ये सल्फर डायऑक्साइड मिळतं. ते सल्फर डायऑक्साइड आपल्याला इथं सेकंड स्टेप मध्ये यूज करता येतं. Twice of SO2 plus O2 in presence of P2O5 gives twice of SO3. This reaction is carried out at optimum temperature and pressure above 450 degrees Celsius temperature and 2 atmospheric pressure. And this process or reaction, second step is exothermic. Heat evolved, that is near about minus 196.6 kilojoules per mole, and the reaction is carried out at in presence of catalyst P2O5, that is vanadium pentoxide or platinum. पण या दोघांमध्ये कॉस्टली प्लॅटिनम आहे, त्यामुळे ते यूज केलं जातं. जे चिपर आहे P2O5, त्याचाच फक्त कॅटलिस्ट म्हणून या रिएक्शन मध्ये यूज केलं. सेकंड स्टेप मध्ये जो प्रॉडक्ट आहे SO3, तो थर्ड स्टेप मध्ये यूज करतो आपण. SO3 plus H2SO4 concentrated. Process is called as adsorption process. Correct? आणि the product obtained is H2S2O7, that is pyrosulfuric acid, also called as oleum. This oleum in 4 stages
is diluted with H2O, giving the product twice of H2SO4. This process is called as the dilution process, and the sulfuric acid obtained in this process is 98% pure. ही साधारण हा जो प्रोसेस आहे 4 स्टेप मध्ये घडतो पहा. This process can be studied by diagrammatical representation that is given in the textbook. You can refer the textbook for a diagrammatical representation of contact process. आता आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सल्फ्युरिक ऍसिड कडे बोलूया. पहिली जी त्याची फिजिकल प्रॉपर्टी तो कलरलेस आहे, ते लिक्विड आहे. कलरलेस डेन्स ऑइली लिक्विड आहे, रंगहीन घट्ट स्वरूपात लिक्विड ऑइली स्वरूपातलं लिक्विड असं येते. त्याचा फ्रीजिंग पॉइंट आहे 283 डिग्री केल्विन, तर बॉइलिंग पॉइंट आहे 611 डिग्री केल्विन. तो डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे दुसऱ्या पदार्थातलं पाणी काढून टाकण्यासाठी, वॉटर मॉलिक्युल्स काढण्यासाठी त्याचा डिहायड्रेटिंग एजंट म्हणून यूज करतात. तो चांगला ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ऑक्सिडायझिंग एजंट तुम्हाला माहिती आहे ना, ऑक्सिडायझिंग एजंट कोणाला म्हणायचं? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. करेक्ट. तो दुसऱ्याला काय करतो? ऑक्सिडाइज करतो, मात्र दुसरा स्वतःला रिड्यूस करतो आहे. ते व्हिस्कस लिक्विड आहे, चिकट असं लिक्विड स्वरूपात का असतं? तर त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं. करोजिव्ह आहे, स्किनवर जर पडलं तर त्वचा जळते, म्हणजे बर्निंग ऍक्शन आहे त्याची. हायली ऍसिडिक आहे, गिव्स प्रोटॉन when diluted with H2O, and it is also act as a diabasic acid. ते 2 H+ आयन प्रोटॉन्स दुसऱ्याला डोनेट करतं म्हणून ते डायबेसिक ऍसिड म्हणतात. ते प्रॉपर्टीज दाखवते. दिस इज ऑल अबाउट preparation of sulfuric acid and their physical properties. This is enough today.